मी म्हटलं काय होतं ते बसल्यानंतर ना भाषणामध्ये कोणी जर समजा आपली स्तुती करायला लागलं ना तर जरा कसंनुसंच होतं. पण सर्वांची भाषणं अप्रतिम झाली, अप्रतिम. मला वाटलं महाजनांच्या भाषणाला मनस्फोर मिळतो की काय. आज 23 तारीख. आता गेल्या 20 तारखेला माझ्या शस्त्रक्रियेला 2 महिने पूर्ण झाले. म्हणून मी आल्या आल्या पहिल्यांदा महाराजांपाशी गेलो, दर्शन घेतलं आणि तुम्हाला मी व्यवस्थित चालतं हे पण दाखवलं. भयानक असते ती शस्त्रक्रिया, कुठलीही शस्त्रक्रिया. तर मला त्याच्या अगोदर मला एक छोटा कट देऊन तरी ते तिथे काहीतरी हाडामध्ये काहीतरी इंजेक्ट करतात, त्या पंक्चर करतात आणि मग काहीतरी ब्लड फ्लो सुरू होतो वगैरे वगैरे. ते केलं होतं बरोबर. त्याच्यानंतर माझी फिजिओ सुरू झाली, त्याच्यानंतर माझा पाय दुखायचा बंद झाला, सगळं व्यवस्थित झालं आणि बरोबर वर्षभरानंतर परत मला दुखायला लागलं. परत मला चालायला त्रास व्हायला लागला. म्हणून मी डॉक्टरला विचारलं, म्हटलं काय, म्हटलं परत दुखणं सुरू झालं. मला म्हणजे सगळं व्यवस्थित झालं होतं. तर काही प्रॉब्लेम असेल तर तो पहिल्या 4-5 महिन्यात व्हायला पाहिजे होता, नाहीतर आता वर्षभरानंतर होत नाही. मग मला त्यांनी विचारलं कोविड झाला होता का. म्हटलं हो. जगभरामध्ये या कोविड नंतर बऱ्याचशा हाडांचे प्रॉब्लेम्स काहीतरी सुरू झाले आणि त्याच्यामध्ये माझं ते परत कोलॅप्स झालं. तर ते ऑपरेशन करून आलो होतो. मग आता हे परत झालं. त्या दरम्यान मला एकाने विचारलं, मला कसलं ऑपरेशन. म्हटलं हिप रिप्लेसमेंट. मला बोलला हिप रिप्लेसमेंट कशामुळे. मी म्हटलं जवळच्यांनी आणि बाहेरच्यांनी इतकी वर्ष जी माझी लावली ना, बदलायचीच वेळ आली सगळं. एक काय काय येतात ते काय हार्ट रिप्लेसमेंट असते, काय काय किडनी रिप्लेसमेंट असते वगैरे वगैरे. एकाने मला विचारलं, अच्छा हिप रिप्लेसमेंट म्हणजे दुसरी लावणार, कसं दिसेल. तर माझं ऑपरेशन म्हणून एखादं कोण काढून देईल. साहेब बरं दिसत नाही, माझी घ्या. काय काय प्रश्न विचारतात. माझे एक तर ते डॉक्टर होते आमचे, त्यांनी त्या पहिल्या ऑपरेशनच्या वेळेला बाहेर आले आणि या पत्रकारांनी विचारलं, हे कुठेही खातात. एखाद्याच्या गेलेल्याच्या घरी पण जातात. काय वाटतंय, काय वाटतंय काय. तर आमचे डॉक्टर, सिनियर डॉक्टर होते ते एक जण, म्हणजे माझं ज्यांनी ऑपरेशन केलं ते नाही. तर ते बाहेर आले, प्रेसला विचारलं काय झालं. मी आपला ऐकतोय त्या मोबाईलवरती त्याचं काय झालं, ते राजसाहेब टेनिस खेळायला गेले होते आणि ते त्यांच्या ढोबणावर आपटले. त्याचे डॉक्टर मी या वयाला जेव्हा ऑपरेशनला गेलो
तेव्हा मी त्यांना भेटलो, म्हटलं ते मागच्या वेळेसारखं काही बोलू नका. मला म्हणाले, साहेब मागच्या वेळेला तर मला खरं तर गांडीवर पडले सांगितलं, मी म्हटलं नाही, तुम्ही म्हटलं ते रुग्णावरती ठेवा म्हटलं. डॉक्टर आहे ना, ही काहीतरी बोलतात ना त्याला, म्हणतात तुमच्या भाषेमध्ये म्हणतात ते बोल ना, लगेच आमची काढायला कशाला पाहिजे. कोण कोण भेटतात ते तुम्हाला सांगतो ना, एक एक जण. पण आता सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे. मी जरा उद्या पुण्याला जरा जाऊन येणार आहे 1 दिवसासाठी. काही बैठका काही नाही तिकडे. कुठे गेले बाबू? लवकर नका. मला प्रवासाला काही त्रास होत नाही, फक्त एकदा मला चेक करायचं, म्हणून मी 1 दिवसासाठी जाऊन येणार आहे. मला त्या नाशिकला पण जायचंय, वडीदेवीचं दर्शन घ्यायला पण मला जायचंय. सुरू झाली का? लिफ्ट सुरू झाली का? तुमचा पण कोर्ट झालं रे, पुढच्या तारखा देत आहे. मला त्या दिवशी 1 तारीख बोलला, आता 5 तारीख बोलतो. आज तुम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना इथे बोलवण्यामागचं कारण, एक तर बरेच दिवस आपण काही बोललो नव्हतो. मध्ये एक माझा फक्त इंटरव्ह्यू झाला. आता बाळा नांदगावकर, प्रकाश महाजन, सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्या भाषणामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या, बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या तुमच्याकडनं लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. कसं होतंय की आपल्याला थांबवण्यासाठी, आपल्याला रोखण्यासाठी अनेक माध्यमं, अनेक राजकीय पक्ष हा जाणून बुजून काही गोष्टींचे प्रचार करत आले आतापर्यंत. आणि त्यावेळेला तुम्ही खरं तर सक्षम आहात. तुम्हाला कान आहेत, डोळे आहेत, मेंदू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण तिकडेची उत्तरं द्यायला लागतात. त्या उत्तरामध्ये तुम्ही कधीतरी मला थांबवलेली दिसतात. आणि त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये काही प्रचार केला आपल्याबद्दलचा. ते राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणे आंदोलन अर्धवट सोडतो. एक आंदोलन दाखवायचं, एक आंदोलन जे आपण अर्धवट सोडतो. टोलचं केलेलं आंदोलन आपण जवळपास 65 ते 67 टोल नाके महाराष्ट्रातले बंद केले आपण. आणि ज्या शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू, त्यांना ह्यांच्यापैकी कोणी जाऊन एक प्रश्न विचारत नाही की तुम्ही टोलमुक्त महाराष्ट्र म्हणाला होता, तुम्ही इतकी वर्ष सत्तेमध्ये होता, काय झालं त्या टोलमुक्त महाराष्ट्राचं? त्यांना कोणी प्रश्न विचारणार नाही. तुमच्याबद्दल खोटा प्रचार करणार. मला असं वाटतं ह्या गोष्टी ज्या वेळेला तुम्हाला कुठे जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये लोक ज्या वेळेला बोलतात, त्यावेळेला तुम्ही हे उलट सांगितलं पाहिजे त्यांना की अरे आम्ही तर इतके टोल नाके बंद केले, तुमच्या पक्षाने काय केलं? तुमच्या पक्षाने शब्द देऊन देखील पाळला नाही. इतकी वर्ष अजूनही टोल चालू आहेत. मुंबईवरती चालू आहेत, पुण्यावरती चालू आहेत, ठाण्यावरती चालू आहेत, सगळ्या ठिकाणी चालू आहेत टोल. आणि आपला पहिला मुद्दा जो होता, तो पहिला मुद्दा हा होता की टोल, जगभरात टोलवरती पैसे गोळा करतात आणि त्या पैशामधनं जी काही तो ब्रिज उभा केलेला असतो, रस्ता केलेला असतो, काही गोष्टी केलेल्या असतात, त्याची रक्कम गोळा करतात.
आपला पहिला प्रश्न असा होता की हे टोल किती वर्ष राहणार, आणि दुसरा प्रश्न होता की किती पैसे गोळा होत आहेत आणि पैसे जात आहेत कुठे, कोणाकडे जात आहेत. आणि सगळी कॅश आहे. ही कॅश रोजच्या रोज जाते कोणाकडे, त्याचं पुढे होतंय काय, त्याची कुठचीही उत्तरं सरकारकडनं, कोणत्याही सरकारकडनं आजपर्यंत आपल्याला दिली गेली नाही. आणि ज्या ठिकाणचे टोल नाके बंद झाले त्यांच्याकडनं आपल्याला आशीर्वादच मिळाले. या सप्ताहात बाकीचे टोल बंद करून देतो. याचं कारण या सगळ्यांना या टोलवाल्यांकडनं पैसे जातात आणि म्हणून यांना बंद करायचे नाहीये. म्हणून तो विषय पण काढत नाहीत कधी, आणि हे त्यांना कधी प्रश्न पण विचारत नाहीत. इतक्या पत्रकार परिषदा होतात या सगळ्या लोकांच्या, त्यांना हे प्रश्न खरं तर भन्नावून सोडलं पाहिजे त्यांना की हे तुम्ही टोल बंद करणार बोलला होता, त्याचं काय झालं. त्यांना कोण नाही विचारणार. आणि मग त्यांचे सगळे छोटे लोक हे आपल्याला आपल्याबद्दलचा प्रचार करणार. या भोंग्यांबद्दलचं झालेलं आंदोलन, पोलिसांनी दिलेला आकडा जवळपास 92-93% ठिकाणी भोंगे बंद झाले सकाळचे. आणि बाकीचे जे आहेत सगळ्या ज्या काही प्रार्थना होतात त्या अगदी कमी आवाजामध्ये होतात. आणि त्याचबद्दलचं ते पत्र होतं माझं. जे पत्र मी तुमच्या हातामध्ये दिलं होतं ते पत्र काय होतं, कशासाठी होतं ते पत्र. ते पत्र मी व्हॉट्सअप करू शकलो असतो. मी माझ्या फेसबुकवरती टाकू शकलो असतो. मी माझ्या ट्विटरवरती टाकू शकलो असतो. मी पत्रकार परिषद घेऊन मी ते दाखवून जर समजा ते लोकांपर्यंत गेलं असतं, मी ते पत्र तुमच्या हातात का दिलं. मी ते पत्र तुमच्या हातात एवढ्यासाठी दिलं, मला पाहायचं होतं तुमचा आणि समाजाचा कनेक्ट किती आहे. तुम्ही लोकांपर्यंत कसे पोचताय, तुम्ही लोकांपर्यंत जाताय की नाही जाताय. आज असंख्य महाराष्ट्र सैनिक आहेत आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक सांगतात आम्हाला की आमच्या पदाधिकाऱ्यांकडनं आमच्यापर्यंत लेटर आलं नाही तर आम्ही पोहोचवलं असतं. काहींनी मोठ्या प्रमाणावरती हलगर्जीपणा केला. थंड झाले. निवडणुकांचे वारे फक्त डोक्यामध्ये आहेत. पक्ष नाही, संघटना नाही, काही नाही. हे जे आता चालू आहे ना सगळं महाराष्ट्रामध्ये गेले 2-2.5 वर्ष राजकारण चालू आहे ना, ही चांगली गोष्ट नाही बरं का महाराष्ट्रासाठी. असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं. जो मतदार आहे ना, मतदार ज्यांनी 2019ला जेव्हा निवडणुका झाल्या, 2019ला ज्यांनी मतदान केलं ना त्यांना कळत पण नसेल आपण मतदान कोणाला केलं. कोण कोणामध्ये मिसळलं आणि कोण कोणामधनं बाहेर आला काहीच कळत नाहीये. आणि हे जर समजा तुम्हाला वाटत असेल की हे खरं राजकारण, हे राजकारण नव्हे, ही तात्पुरती आर्थिक ऍडजस्टमेंट, सत्तेची ऍडजस्टमेंट. हे त्याशी माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं ना. त्या मुलाखतकारांनी मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेचं बंड आणि तुमचं बंड. म्हटलं माझं बंड लावू नका त्याच्यात. हे सगळेजण गेले, हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने स्वर्गीय माननीय बाळासाहेबांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती.
मी आजपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट. पण निघताना बायबर त्याला मनोहरदृष्टी होते. मनोहरदृष्टी बाहेर गेले रूमच्या, आणि रूमच्या बाहेर गेल्यावरती माननीय बाळासाहेबांनी मला बोलवलं. असे हात पसरले माझ्यासमोर, मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं. त्याच्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलो मी. आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो. तुमच्या विश्वासावरती पक्ष उभा केला. आजपर्यंत आपल्या पक्षाने जेवढी आंदोलनं केली आहेत, इतर कुठच्याही राजकीय पक्षाने इतकी आंदोलनं केलेली नाहीत आणि यशस्वी केलेली नाही. काढा सगळ्यांचे मोर्चे काढा आणि सगळ्यांचे तुम्ही आजपर्यंतची आंदोलनं काढा आणि सांगा कुठच्या गोष्टी पूर्ण झाल्या त्यांच्याकडनं. आमच्या मोबाईल फोनवरती फक्त हिंदी आणि इंग्रजी फक्त ऐकू येत होतं महाराष्ट्रामध्ये. आमची मराठी ऐकू येत नव्हती. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माझा महाराष्ट्र सैनिकांनी, आमचा अविनाश जाधव कुठे इथे असेल, कुठे आहेस ना, माझं भाषण चालू असताना थळला असा आवाज आला खाड्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी मला त्या सगळ्या ते जेवढे मोबाईल फोनवाले जेवढे आहेत त्यांच्याकडनं पत्र आली की आम्ही लवकरात आम्ही मोबाईल फोनमध्ये मराठी लवकरात आणतोय. म्हटलं लवकरात लवकर नाही, एक आठवडा देतो. एका आठवड्याच्या आत महाराष्ट्रभर मोबाईल फोनवरती मराठी ऐकू यायला लागलं. का नाही इतरांनी केलं आंदोलन? ते भोंग्यांचं आंदोलन, मशिदीवरचे भोंगे काढा किती वर्ष सुरू होतं. आपण या भोंग्यांना आपण पर्याय दिला. एक तर तुम्ही भोंगे काढा, नाही तर तुमच्या समोर येऊन आम्ही हनुमान चालीसा म्हणू. सगळ्यांनी भोंगे काढायला सुरुवात केली. आज अनेक मुस्लिम समाजातले लोक देखील सांगतायत की ते बरं वाटतं आता का झाला. असंख्य आंदोलनं आपली झालेली आहेत. अत्यंत विश्वासाने तुम्ही लोकांसमोर ही आंदोलनं पोहोचवली पाहिजेत. तुम्ही बोलला पाहिजे, सतत सांगितलं पाहिजे, तुमच्या भाषणामध्ये या गोष्टी आल्या पाहिजेत. तुम्ही कसले जपून राहताय? अरे तुम्ही छाती ठोकपणे समोर जायला पाहिजे महाराष्ट्राच्या आणि सांगायला पाहिजे की आम्ही जेवढं आजपर्यंत महाराष्ट्रासाठी केलेलं आहे दुसऱ्या कुठच्या पक्षाने करून दाखवलंय आजपर्यंत आम्हाला सांगा तरी. सत्तेचा बाजार नुसता उभा करायचा आणि महाराष्ट्रासाठी काही नाही करायचं. त्या नुपूर शर्मा त्या बोलल्या, त्याला काढून काय टाकलं, माफी काय मागितली सगळ्यांनी. मी बाजू घेतली त्यांची. त्या काय स्वतःच्या मनातलं बोलत नव्हत्या. जे होतं ते तुमचं कोण, नाईक कोण, झाकीर नाईक, त्याचा इंटरव्ह्यू बघा. झाकीर नाईक हा तर मुसलमान आहे. झाकीर नाईकच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी तेच सांगितलंय जे नुपूर शर्मा बोलत होते. झाकीर नाईकच्या बाबतीत काही नाही झालं. त्याच्याबद्दल कोण काय बोललं नाही. त्याला कोणी सांगितलं नाही माफी मागा. त्यांचं बोलणं सुरूच आहे अजूनही. प्रश्न असा आहे की हरामखोर दोन भाऊ ते ओवेसी, त्यातला एक जण आमच्या देवतांबद्दल, देवी देवतांबद्दल बोलतो
क्या नाम है उनके, गणपती, लक्ष्मी, ये वगैरे वगैरे. शेवट काय बोललाय तो वाक्य, कैसे कैसे मनहूस नाम रखते हैं ये. आमच्या देवी देवतांचे नावं काय, मनहूस. त्याला कोणी माफी मागायला नाही सांगणार या देशात. या देशात चांगले मुसलमान देखील झाले आहेत. यांच्यासारखे दलितही नाहीत. पण यांना कोणत्याही प्रकारचा कोणतंही सरकार चाप लावायला तयार नाही. यांच्या जिभेवरती कुठच्या प्रकारची बंधन आणायला तयार नाही. कोण आपले कवी इक्बाल, सारे जहां से अच्छा. कवी इक्बाल या माणसानं लिहिलेलं काव्य, त्या काव्यामध्ये तो भारत नाही म्हणत आहे माणूस, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे हिंदूंचं स्थान आहे. सारे जहां से अच्छा ये हिंदुस्तान हमारा. हे कवी इक्बाल बोलतोय आणि आम्ही हिंदू या देशाला भारत म्हणतोय. आम्ही बोलताना बोलत पण नाही की या हिंदुस्थानामध्ये, आम्ही नाही, आमच्या भारतात. नाहीतर काय अगदी सोपं, इंडिया. एवढ्या घटना, एवढ्या गोष्टी आज इथे घडतायत, पण कोणी गांभीर्याने घ्यायला तयार नाही. मी त्या दिवशी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी म्हटलं की हे असे का वागतात, ही राजकारणातली माणसं ही अशी का वागतात की आज मी या पक्षामध्ये गेलो, उद्या त्या पक्षामध्ये त्या निवडणूक लढवली, मग मी आज इथे मंत्री झालो, मी तिकडे परत काहीतरी मी पैसे घेतले, मग मी असा फिरून आलो, मी इकडे गेलो तिकडे गेलो. ते असं का होतंय? कोणातरी वाटलं म्हणून तरी पक्ष बदलला. निवडणुकीच्या काळामध्ये, ते विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये, या सगळ्या तुमच्या जिल्हा परिषदा वगैरे वगैरे, इथे नाही झालं, मला तिकीट नाही मिळालं, मी ह्या पक्षात गेलो, मी ह्या पक्षातून त्या पक्षात गेलो. मला लोकांची कमाल वाटते. मला महाराष्ट्रातल्या, देशातल्या जनतेची कमाल वाटते की त्याच्यानंतर तुम्ही ह्यांना मतदान करता. साधी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. 2019ला निवडणुका झाल्या. 2019ला निवडणुका झाल्यावरती शिवसेना, भारतीय जनता पक्षाने एकत्र निवडणूक लढवली. एकत्र निवडणूक लढवल्यावरती दोघांनी फारकत घेतली. काय तर म्हणे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचे घोषित केलं होतं. मला अजूनही आठवतंय, मला माहिती आहे ते, कारण त्या बैठकीत मी असायचो, मला होतो मी तिथे. मला असं वाटतं सेंटर हॉटेलला का कुठेतरी ती बैठक झाली होती. बैठका असं तर ते व्हायच्या, घरी व्हायच्या किंवा सेंटरला व्हायच्या. माननीय बाळासाहेब, मनोज जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, मला असं वाटतं त्यावेळेला वहाडणे अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष होते, वहाडणे होते का कोण आता आठवत नाही मला, बरेच जण होते. आणि तिथे पहिल्यांदा ती गोष्ट ठरली की ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री. जर ही गोष्ट अंडरस्टँडिंग मध्ये तुमच्या एकमेकांच्या जर ही ठरलेली आहे, तर या 2019ला तुम्ही मागणी करूच कशी शकता जर तुमचे कमी आमदार आले तर शिवसेनेचे. म्हणजे मी पहिल्यांदा कमिटमेंट घेतली होती. कमिटमेंट 4 भिंतीमध्ये कमिटमेंट घेतली. माणसं कोण तिथे? 2च. एक तर हे खरं बोलतात किंवा हे खरं बोलतात. मुळात पहिल्यांदा तुम्ही मागितलंच कसं? ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री, हे जर समजा ठरलेलं आहे तर तुम्ही पहिली गोष्ट सांगताच कशी? नंबर 1. नंबर 2, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेला व्यासपीठावर भाषण करत होते त्यावेळेला त्या व्यासपीठावरती उद्धव ठाकरे बसलेले. नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणामध्ये, जाहीर भाषणात सांगतायत की आपली परत सत्ता येईल आणि सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल. अमित शहानी जाहीर भाषण केलं. त्या जाहीर भाषणामध्ये अमित शहा सांगतायत
की सत्ता आल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल. ऑब्जेक्शन त्याच वेळेला का नाही घेतलं? आक्षेप त्याच वेळेला का नाही घेतला? त्याच वेळेला त्यांना फोन केला का नाही? त्याच वेळेला तुम्ही भेटला का नाही? की अरे तुम्ही माझ्याशी वेगळं बोललाय आणि व्यासपीठावरती वेगळं बोलताय, का नाही बोलला तुम्ही? सगळे निकाल लागल्यावरती मग तुम्हाला आठवलं. याचं कारण ह्या सगळ्या गोष्टींची बोलणी ही अगोदरपासून सुरू असतात. आणि मग काय तर काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना यांचं सरकार. लोकांनी मतदान कोणाला केलं होतं? म्हणजे असं आपण पकडूया की शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान करणारी लोक आणि काँग्रेस एनसीपीला मतदान करणारी लोक, दोघांनाही काय झालं असेल? काँग्रेस एनसीपीच्या लोकांना वाटत असेल की शिवसेना भाजप नको म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं, तुम्ही त्याच्यावर केला. आणि शिवसेना भाजपच्या मतदारांना वाटत असेल की अरे आम्ही तुम्हा दोघांना मतदान केलं, तुम्ही काँग्रेस एनसीपी बरोबर गेलात. ते नकोत म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही त्यांच्याबरोबर जाता. ही हिंमत होते कशी? ही हिंमत त्याचमुळे होते ज्यावेळेला लोक या गोष्टीला शासन करत नाहीत, जनता यांना शिक्षा करत नाही की आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्ही आमच्या मताची किंमत केली. आम्ही 2-2 तास रांगेमध्ये उभे राहतो आणि 2-2 तास रांगेमध्ये उभे राहून आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि ते मतदान केल्यानंतर तुम्ही आमच्याशी प्रतारणा करता. ते लोक जोपर्यंत या महाराष्ट्रातली जनता जोपर्यंत ठरवत नाही ना तोपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबी हे असंच राहणार. काही राजकारणाचा आणि एकूण जगण्याचा काही कशाला काही संबंध नाहीये. खरं तर राजकारण इतका गंभीर विषय आहे, इतका गंभीर विषय आहे की त्याला आपण म्हणजे आता तो आत्ताच्या ह्यांच्या भाषेमध्ये, आत्ताच्या सरकारच्या भाषेमध्ये आपण त्याला खेळाचा दर्जा दिलाय. दहीहंडीला देतोच आहोत, अजून कशाला काय कोजागिरीला मंगळागौर खेळाचा दर्जा. खरं तर लग्न झाल्या त्या म्हणजे त्याला हात घालून खेळाचा दर्जा. हे राजकारण असं होण्यामागची कारणं आहे काय सांगा तुम्ही आता? विसरमध्ये हे राजकारण असं होण्यामागचं कारण, ह्याचं कारण आपण गांभीर्याने पाहत नाही होत त्याच्याकडे. राजकारण हा इतका गंभीर विषय. इथे माझ्या समोर भगिनी बसलेल्या आहेत माझ्या. तुमच्या घरी सकाळी येणार पाणी हे महानगरपालिका ठरवते. तुमच्या घरी येणारं दूध त्याचा भाव काय असावे हे राज्य सरकार ठरवतं. त्या राज्य सरकारमधलं ते मंत्रिमंडळ ठरवतं. तुमच्याकडे येणारी साखर याचा भाव हे राज्य सरकार ठरवतं. तुमच्याकडे येणारी वीज, या विजेचे पैसे किती असावेत, काय असावेत हे राज्य सरकार ठरवतं. हे सगळं सरकार जर समजा ठरवत असेल तर त्या सरकारला ज्याला आपण निवडणुका म्हणतो आणि ज्या निवडणुकांमधनं लोक आतमध्ये जातात आणि जे सरकार चालवतात ते आपण इतकं फालतू समजतो. माझी तर इच्छा आहे सर्वसामान्य प्रत्येक घरामधल्या स्त्रियांनी, पुरुषांनी राजकारणामध्ये लक्ष घातलं पाहिजे, प्रत्यक्ष राजकारणामध्ये आलं पाहिजे, निवडणुका लढवल्या पाहिजे अशाला गरज नाहीये. पण राजकारण हे इतकं मोठं आहे, इतकं विस्तारलेलं आहे की या विस्तारलेल्या सगळ्या राजकारणामध्ये लोक आली पाहिजेत. त्याचा ज्यांनी खळेखंडोबा करून ठेवलेला आहे राजकारणाचा, आपल्या माथी फक्त तेच असेल. चांगल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक, महिला आज आल्या पाहिजेत राजकारणामध्ये. माझं एक पत्र येणार आहे या बाबतीतलं. मी महाराष्ट्रातल्या सगळ्यांना, सर्व माझ्या माता भगिनींना, सगळ्या बांधवांना माझी मी हाक देणार आहे
की राजकारण इतकं विस्तारलेलं आहे, राजकारणामध्ये करण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत, फक्त निवडणुका एवढ्याच करण्यासारखी गोष्ट नाहीये, भरपूर गोष्टी आहेत. त्या करण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे, प्रत्यक्ष आलं पाहिजे. ज्या राजकारणाबद्दल आपण ज्याला बोलतो किंवा राजकारणामध्ये ये ना, त्याला तुम्ही तुच्छ मानता आणि तुच्छ मानल्यानंतर त्याच राजकारणासाठी 2-2 तास उभे राहून तुम्ही मतदान करता. मग ते तुच्छ कसं? मग कोणासाठी मतदान करायला जाताय तुम्ही? ही जी कीड लागली ना आपल्याकडे, एक तर जातीच्या नावाने द्यायचं, मतदान करायचं, नाहीतर काहीतरी धर्माच्या नावाने करायचं, नाहीतर आपल्या नातेवाईक म्हणून काहीतरी करायचं. बाहेर या, जागे व्हा. या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं होतं आजपर्यंत, देशाचं. त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ येते. जे उत्तरेतल्या बाहेरच्या राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, बिहार आणि या सगळ्या भागामध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालतं ना, त्या प्रकारचं राजकारण आपल्याकडे महाराष्ट्रात घुसायला लागलंय. या सगळ्या राजकारणाला लोकांनी जाब विचारला पाहिजे. ज्यावेळेला मतं मागायला येतील ना, त्यावेळेला जाब विचारले पाहिजेत. हे काय करता तुम्ही? या कोणालाही प्रश्न विचारायचे नाही, प्रश्न विचारायचे आम्हाला. आणि हे ज्या प्रकारचं स्लो पॉइझन जे आतमध्ये पसरवतात ना लोकांमध्ये, मला असं वाटतं की त्या तिथल्या तिथे तुम्ही छाटणं गरजेचं आहे, बोलून छाटणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. मी माझ्या भाषणामध्ये काय बोलतो, माझ्या मुलाखतींमधनं काय बोलतो, माझ्या पत्रकार परिषदांमधनं मी काय बोलतो, त्याचे मुद्दे तुम्ही काढले पाहिजेत. ते मुद्दे तुम्ही सतत बोलत राहायला पाहिजेत, त्याचा प्रचार करत राहायला पाहिजे. आंदोलन केलं, राज ठाकरे बोलले, आंदोलन उभं राहिलं, आंदोलन संपलं, झालं, सगळं विसरले, रोजच्या कामाला लागले. असं जर समजा होणार असेल तर परत 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 किती वेळ करायचं, किती वेळ सांगायचं? आणि जर समजा तुम्ही प्रमुख पदांवरती जर समजा आहात तर त्या पदाची तुम्हाला शान राखली पाहिजे. ज्या पदावरती तुमची पक्षाने नेमणूक केलेली आहे त्या पक्षाचा आदर तुम्ही केला पाहिजे. जे तुमच्या बरोबरचे, जे तुमच्या आपल्या बरोबरचे जे सहकारी आहेत, या सगळ्या सहकाऱ्यांना तुम्ही काहीतरी सांगितलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे. तुम्ही पण त्यांच्यातले जर समजा होणार असाल आणि वाद घालत बसणार असाल, कसं होणार जर सांगा मला. बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये हे धुडगूस चालू असेल तर धुडगूस चालू दे. मी या आपल्या पक्षामध्ये हे चालू देणार नाही. मगाशी मी बाळा नांदगावकरांचं भाषण ऐकताना त्यांनी एक विषय काढला सोशल मीडियाचा. मी तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो, जर समजा पक्षातल्या पक्षात अंतर्गत एकमेकांविषयी जर कोणीही फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती जर समजा कोणत्याही प्रकारच्या कॉमेंट केल्या, त्याला एक क्षणभरही मी परत पक्षात ठेवणार नाही. लक्षात ठेवा. तुमचे चोचले मी खूप पुरवले आजपर्यंत, झालं तेवढं खूप झालं. तुम्हाला तुमचं काम जर सांगायचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा, पण तुम्हाला एकमेकांची उणीधुणी जर काढायची असतील त्या माध्यमावरती काढून तर बघा. आणि जर असं कोणी काढलं असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हर्षल देशपांडे आहेत, सचिन मोरे आहेत किंवा इतर आमचे पक्षातले आपले नेते आहेत, यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, माझ्यापर्यंत ती गोष्ट आली पाहिजे. आज निवडणुका तोंडावरती कधी होतील मला माहिती नाही. अगं अगं म्हशी हेच चालू आहे आता. निवडणुका कधीही लागतील, दिवाळीच्या आधी लागतील असं मला वाटत नाही, पण साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर, आता मगाशी कळलं त्याप्रमाणे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पण लागतील. हा जो सगळा मेस झाला ना, सगळा चिखल झालाय ना, त्याचं कारण विचारणारे कोण नाही, बोलणारे कोण नाही, राग व्यक्त करणारे कोण नाही.
की हे काय चालू आहे. 2 वर्ष आता किती 2 झाली, आता त्याला किती वर्ष झाली लॉकडाऊन संपून, अजून तेच चालू आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या पुढे ढकलले गेल्या. आता अजून महानगरपालिकेचं ते काय 3चं का 2चं, हे काय मला कळतच नाही. मला हे महानगरपालिकेच्या वॉर्डाला 3 माणसं, 2 माणसं, 4 माणसं, लोक काय गुलाम आहेत का हो? ज्यांनी मतदान जायचं आणि 4 माणसं, तर 4 माणसं पण माहिती नसतात ती कोण आहेत. कित्येक लोकांना तर आपला नगरसेवक पण माहिती नसतो. पण ह्या 4 माणसांचे तुम्ही मतदार काय निवडणुका करताय, त्यांचे काय प्रभाग काय करताय, त्याच्यामध्ये निवडणुका लढवायच्या, कोणी तो भाग बघायचा कोणी, आणि त्याच्यामध्ये कामं होत नाही, लोकांना समजत नाही कोणाकडे जावं. मग ह्यानी करायला घेतलं की हा विरोध करतो, त्यांनी करायला घेतले की तो विरोध करतो. हे कुठचं राजकारण चालू आहे याचं कारण लोक जाब विचारत नाहीयेत की हे काय चालू आहे, कोणतं राजकारण चालू आहे. नाही तर आम्ही बहिष्कार टाकतो निवडणुकीवरती, आम्ही मतदाराला येणार नाही. ते एकदा लोकांनी ठरवणं गरजेचं आहे, जनतेने ठरवणं गरजेचं आहे. खेळ मांडलाय नुसता, गृहीत धरलंय लोकांना, गृहीत. आपण काही केलं, 4चा प्रभाग करा, 3चा करा, नंतर 2चा करा, नंतर 1चा करा. लोक येतील, मतदान करतील, जातील कुठे? मग त्याच्यामध्ये पैसे वाटायची सुरुवात करायची. आज नाही लक्षात येणार, अजून काही वर्षांनी लक्षात येईल की आपले अरे काय महाराष्ट्र होता आपला, आणि त्या महाराष्ट्राचं आपण काय मातेर करून ठेवले. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, ज्या महाराष्ट्राने सर्वात जास्ती संत दिले, ज्या महाराष्ट्राने सर्वात जास्ती उत्तम कवी दिले, लेखक दिले, शूरवीर दिले, स्वातंत्र्य सैनिक दिले, कशाला घेऊन बसला आमचे शिवराय दिले, अजून काय घेऊन बसलाय. आहे का कोणाच्या वाट्याला, कुठच्या तरी राज्याच्या वाट्याला आहे का हे सगळं? आम्हाला आमच्या लोकांची, मोठ्या लोकांची किंमतच नाही आम्हाला. म्हणजे या आता बघा भारतरत्न मिळतात, ही भारतरत्न प्रत्येक राज्याला मिळतात, प्रत्येक राज्याची असतात. मला असं वाटतं उत्तर प्रदेशला काहीतरी 8 आहेत, आपल्याला 8 आहेत, तामिळनाडूला पण काहीतरी 7 का 8 आहेत का 9 आहेत. प्रत्येक राज्याला काय काय भारतरत्न मिळत असतात, इकडची कोण व्यक्ती असते. महाराष्ट्राला 8 भारतरत्न आहेत. हे 8 भारतरत्न कोण आहेत, कोण माणसं आहेत? की धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, पावा काणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी, रतन टाटा, जे.आर.डी. टाटा. हे 8 भारतरत्न महाराष्ट्राला. या 8 भारतरत्नांपैकी 4 भारतरत्न ही एकट्या दापोलीतली आहेत. माहितीये का आपल्याला भारतरत्नाचा अर्थ काय? ज्यांनी कमाल काम केलं, ज्यांनी एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचं काम केलेली माणसं ही एकट्या दापोलीत जाऊन विचारा त्यांचं काय आहे का? पुतळे उभे करणं यात तर काही होत नाही हो, यात तर काही होत नाही. पुतळे हे फक्त जयंती आणि पुण्यतिथीलाच उपयोगी पडतात. पण त्यांनी काय काम केलं, त्यांनी काय अभ्यास केला, त्यांनी काय या देशाला दिलं, काय नवीन दिलं, हे आम्ही लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत, तरुणींपर्यंत पोहोचवतोय का? नाही, आम्हाला काही पडलीच नाही. आम्ही रोजच्याच विवंचनेमध्ये इतके गुरफटून गेलेलो आहोत की आमच्याकडे कोण मोठी माणसं झाली आणि का मोठी माणसं झाली, आम्हाला काही देणं घेणंच नाही. या आमच्या शिवरायांबद्दलचं ते आज अनेक ठिकाणी उफाळून आले. आतून प्रेम किती मला माहिती नाही. अनेक जण आहेत की ज्यांना खरंच आतून प्रेम आहे, पण बरेच जण
फक्त राजकारणासाठी मतांसाठी वापर करतायत. आमच्याकडे प्रत्येक महापुरुष आम्ही फक्त जातीमध्ये वाटून घेतला. आमचे शिवराय हे मराठा, बाबासाहेब आंबेडकर आमचे हे दलित, आमचे कोण लोकमान्य टिळक ब्राह्मण, आमचे ज्योतिबा फुले हे माळी. मग इतरांनी कोणी त्याच्याबद्दल बोललं, तू नाही बोलायचं, तू त्या जातीचा नाही, जातीचा आम्ही. ही अवस्था केली आपण. प्रत्येक जण आपल्याच महाराष्ट्रामधल्या आपल्याच महापुरुषांचे प्रत्येक जात एकमेकांचे वाभाडे काढते. आणि ह्याचं कारण तुम्हाला वेगवेगळं ठेवायचंय. सगळ्यांना तुम्हाला वेगवेगळं ठेवायचंय. या अख्ख्या सगळ्यांचं जी वाईट नजर सगळी आहे ना, ही महाराष्ट्रावरती आहे. की इतकी वर्ष हा महाराष्ट्र, त्याशी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं ना, की वारसा कुठचा असतो? वारसा हा वास्तूचा नसतो, वारसा हा विचारांचा असतो. कोण कुठच्या वास्तूमध्ये आहे त्याने काही होत नसतं. तो वारसा विचारांचा पुढे चालवावा लागतो. आमच्या शिवछत्रपतींनी जो विचार दिला तो पुढे पेशव्यांनी, मराठेशाहींनी आमच्या आटोक किल्ल्यापर्यंत आमचा भगवी पताका फडकवली. आटोक किल्ला आता कुठे आहे? पाकिस्तानात आहे. महाराजांचा विचार पोहोचवला कोणी? पेशव्यांनी, मराठेशाहींनी. पण त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती होती? पेशव्यांच्या हातामध्ये, ज्याला आता हे सगळेजण फोड करून सांगतात ना, मराठी ब्राह्मण बिंबण करून, पण ह्या पेशव्यांच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता हातामध्ये होती. पण या पेशव्यांनी कधीही स्वतःला छत्रपती नाही म्हणून घेतलं. त्यांचं म्हणणं होतं, आतून छत्रपती तेच, आम्ही त्यांचे नोकर, आम्ही त्यांचे नोकर. छत्रपती तेच, गादी तीच, फक्त त्यांचा विचार पोचवतो. माझ्या आजोबांचा, माझ्या बाळासाहेबांचा जो विचार आहे तो विचार मला पुढे द्यायचा आहे. ती गोष्ट जी आहे ती गोष्ट पुढे होण्याची. माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, नाव असलं काय नसलं काय, यांनी काही फरक पडत नसतं. माझ्याकडे विचार आहे. सगळ्यात मौल्यवान गोष्ट बाकीचं सगळं सोडा, पण त्या बाबतीत मी श्रीमंत आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी, महापुरुषांनी जे विचार पेरले, ते ऐकणं, ते वाचणं, त्यातनं बोध घेणं, महाराष्ट्र समजून घेणं, मला असं वाटतं की ती गोष्ट प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी पुढे टिकतील. मला मध्यंतरी मला तुमचे नितीन सरदेसाई बसले इथे, त्यांच्या सुनबाईच्या आजीने एक पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं शीर्षक होतं काय असतं. काय असतं म्हणजे कळलं ना तुम्हाला? काय असतं म्हणजे काय असतं हे कळलं ना तुम्हाला? त्यांनी मला सांगितलं की त्याची प्रस्तावना तुम्ही लिहून द्या. त्यांच्या सुनबाईचे वडील माझ्याकडे आले होते. त्यांनी मला सांगितलं की नाही, मला आजीने सांगितलं की तुमच्याकडचं प्रस्तावना त्यांना पाहिजे. जोरात आली. जा म्हटलं, खारोळ करायचं तर त्यांनी मला सांगितलं मला तुमची प्रस्तावना या पुस्तकासाठी पाहिजे. तर मी म्हटलं की माझ्या घरात जे संस्कार झाले म्हटलं माझ्यावरती, म्हटलं आम्ही काही जातपात मानत नाही,
जातीपातीने कधी एकमेकांकडे पाहत नाही, जातपात कधी शिकवलीच नाही, माहितीच नाही. पण नाही म्हणत तरी पण तुम्ही रस्त्यावर कधीच मी ते पुस्तक चालेल, आपण जरूर ते पुस्तक वाचा, ज्याच्यामध्ये काय असतं, समाजामध्ये कोणकोणत्या रूढी परंपरा काय काय गोष्टी असतात, त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ कोणते असतात, ते बनवायचे कसे, काय काय गोष्टी असतात, कुलदेवता कुठची, आडनावं कुठची, सगळ्या गोष्टी त्या एका पुस्तकामध्ये दिलेल्या होत्या. आणि ते पुस्तक मी पाहिलं आणि म्हणून मी प्रस्तावना लिहिली त्याला. त्याच्यामध्ये मी सगळं सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्यातलं सगळ्यात प्रामुख्याने माझं जे म्हणणं मी त्याच्यामध्ये लिहिलं की सर्व जातींमधली मला आवडणारी जर कुठची संस्कृती असेल कुठची तर ती खाद्य संस्कृती. आणि म्हणून त्या प्रस्तावनेचा शेवट मी केला होता की ज्याला आपण मध्यंतरी बोललो नाही का मी, हिंदू म्हणजे काय, आपण सर्वजण हिंदू आहोत, पण या देशामधला हिंदू हा फक्त हिंदू मुसलमान दंगलीत हिंदू असतो. तो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तो भारतीय होतो. चीनचं आक्रमण झालं की त्याला समजतच नाही की आपण हिंदू आहोत का भारतीय आहोत का कोण आहोत. बरं, चीनच्या पदार्थांवरती किंवा कुठच्या गोष्टींवरती बहिष्कार टाकायचा ठरला तर रात्रीची गाडी बंद होते. रात्री आल्यावरती खायचं काय, अशा तो हलक्या विवंचनित असतो. त्यातनं बाहेर आला की तो मराठी होतो, पंजाबी होतो, बंगाली होतो, तामिळ होतो, गुजराती होतो, सगळं होतं. मराठी झाला की तो ब्राह्मण होतो, मराठा होतो, काय माळी होतो, अजून कोणत्या जातीचा होतो. आणि मग त्या जातीतनं बोलताना खास करून तुमच्याकडे असे नाही, या सेक्शनकडे जरा जास्ती असतं. एखादा पदार्थ केला, मला ते मला ठेवा तुमच्या, पण तुमच्याकडे एखादं वाक्य सांगून ठेवतो. एखादा पदार्थ केला की तो पदार्थ केल्यानंतर चाखल्यावरती आमच्याकडे जरा थोडा वेगळ्या पद्धतीचा पदार्थ होतं की नाही, तो आमचा म्हणजे कुठचा, त्या आमच्यात एक जात असते. आता जर इथे जर समजा आपण असू, साधी गोष्ट लक्षात घ्या, 10 समजा दाम्पत्यांचं लग्न झालं आपल्याकडे, तर 10 विविध देवांना जातात, बरोबर की नाही. आणि एवढी सगळ्या गोष्टी असून देखील आपण हिंदू आहोत, कारण हिंदू ही संस्कृती आहे. म्हणून आजपर्यंत 1000 वर्ष झाली आपण पारतंत्र्यामध्ये होतो. तो मोहम्मद आला, गजनीचा मोहम्मद आला, अल्लाउद्दीन खिलजी आला, मोगलांचं राज्य आलं, ब्रिटिश आले, पोर्चुगीज आले, सगळे आले. आपण आपले संस्कार नाही कधी विसरलो. आपल्या संस्कारावरती कुठच्याही गोष्टीवरती आक्रमण नाही झालं, कधीच नाही झालं, कधी होऊ पण दिलं नाही. आजही आपल्या महिला साडी नेसतात, कुंकू लावतात, मंगळसूत्र घालतात. जे सण आपले साजरे होतात ते सण त्याप्रमाणे साजरे होतात. हे जर नुसताच धर्म असता तर कधीच संपला असता. ही संस्कृती आहे म्हणून इतकी वर्ष ती टिकली. आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टीमध्ये मी त्या प्रस्तावनेमध्ये शेवटी लिहिलंय की माझी इच्छा आहे की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जातीतल्या प्रत्येक आजीने आपल्या समाजाबद्दलचं असं पुस्तक लिहिलं पाहिजे. कोणते खाद्यपदार्थ आहेत, कोणते, कारण नवीन येणाऱ्या मुलींना माहितीच नाहीये. काही जणांना घरून संस्कार मिळतात पण काही जणांना मिळतच नाही. माहितीच नसतं की हा पदार्थ कसा बनवायचा किंवा आपल्याकडचे सण जे साजरे करायचे ते कसे करायचे, काय काय गोष्टी करायच्या माहिती नसतं. मला असं वाटतं की ह्या गोष्टी तुमच्याकडनं होणं गरजेचं आहे. मी खरंच सांगतो, मगाशी जे मी म्हटलं ना की राजकारणामध्ये करण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. समाजामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आलेल्या अनेक महिलांनी, पुरुषांनी राजकारणामध्ये सहभाग घेतला पाहिजे, राजकारणामध्ये आलं पाहिजे, राजकारणातली विविध अंग सांभाळली पाहिजे.
तर मला असं वाटतं की येणारा काळ महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचा भविष्य काळ हा उज्ज्वल असेल. आज ज्या निवडणुकांना आपण सामोरे जाणार आहोत, अत्यंत हिमतीने, अत्यंत ताकदीने या सगळ्या निवडणुका आपल्याला सगळ्यांना लढवायच्या, एवढं लक्षात ठेवा. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, खरंच जोडतोच, ऍडजस्टमेंट करून निवडणुका लढवू नका. नुसतेच लाचार होऊन निवडणुका लढवू नका. शून्य किंमत राहील, शून्य किंमत तुम्हाला. की माझे एवढे घे, तुझे तेवढे घे, त्याचे काही विचार चालतात का? काय काय गोष्टी चालतात त्या, पण ह्यातनं तुम्ही तुमची किंमत शून्य करून घेतात. तिकडे समाजामध्ये ह्या गोष्टी लपून राहत नाहीत, अजिबात लपून राहत नाहीत, या बाहेर येतातच. आणि मला असं वाटतं की ह्या निवडणुका तुम्ही पूर्ण ताकदीने लढवणं गरजेचं आहे. माझ्याकडनं, पक्षाच्या नेत्यांकडनं, तुमच्याकडनं, सगळ्यांकडनं जो आपल्याला निवडणुकीला उभा आहे त्याला पूर्ण ताकद देणं गरजेचं आहे. मला जिथे जिथे शक्य होईल त्या त्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी मी सभा घेणार आहे. अनेक ठिकाणी मी मेळावे आता सुरू करणार आहे. आणि साधारणपणे मी आता गणपती झाले, अनंत चतुर्दशी मला वाटतं 9 तारखेला आहे. अनंत चतुर्दशी झाली की मग मी दौऱ्यावरती निघीन. त्यावेळेला दौऱ्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये येईल, त्यावेळेला आपल्या सर्वांचं दर्शन मला होईलच. तोपर्यंत ह्या सर्व लोकांनी जे जे तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे काम करायचंय, कशा प्रकारे आपण निवडणूक लढवायची, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत, त्या गोष्टी सगळ्या तुमच्याकडनं व्हायला पाहिजेत. आज मी तुम्हाला अजून एक मोठं काम तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. मला पाहायचंय तुम्ही कशा प्रकारे ही गोष्ट करणार आहात. तुम्ही आता जे जे आपापल्या जिल्ह्यात जातील, तालुक्यात जातील, गावात जातील, शहरांमध्ये जातील, जवळपास 3 ते 4 वर्षानंतर निवडणूक आयोगाच्या प्रमाणे आपल्याला नोंदणी घ्यावी लागते पक्षाची. या वेळेला नोंदणी जोरात होणार, पण ती जोरात होण्यासाठी तुम्ही तिथे पोहोचलं पाहिजे, व्हिज्युअली दिसलं पाहिजे, ती गोष्ट कळली पाहिजे. जिथे मंदिरं असतील, जिथे कॉलेजेस असतील, जिकडे मॉल असतील, मार्केट असेल. आता गणपती आहेत, सार्वजनिक गणेशोत्सव असतील, अनेक ठिकाणी तिथे आपली होर्डिंग्स दिसली पाहिजेत. मला ती दिसतील अशी आशा अपेक्षा ठेवू मी तुमच्याकडनं. नक्की. काय असेल, कसं असेल, त्याचं पुढे काय काय होईल ते मला असं वाटतं सौरभ करंदीकर हे 2 मिनिटाचं प्रेझेंटेशन तुम्हाला देतील, ते आपण बघावं. एवढीच फक्त आपल्याला सर्वांना विनंती करतो. आज सगळेजण तुम्ही बाहेरगावून आलेला आहात, जाताना अत्यंत नीट गाड्या चालवत, व्यवस्थित नीट घरापर्यंत पोहोचा. घरचे आपले सगळेजण वाट बघतायत. महाराष्ट्रासाठी तुम्ही सगळेजण खूप महत्वाचे आहात, एवढं लक्षात ठेवा आणि आपापल्या घरी राहा. आज मी इथेच थांबतो. आपल्याला सर्वांना निरोगी दीर्घायुष्य मिळो एवढीच फक्त एक इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.